महाशय आहेत हेरंब लिमये, हायर एज्युकेशनसाठी युकेला जात आहेत. साहेबांचा उद्या व्हिसा इंटरव्ह्यू आहे. म्हणजे कॉन्सुलेटची अपॉइंटमेंट तशी दुपारी आहे, पण हे आत्तापासूनच तयारी करून ठेवत आहेत. कारण आता हे जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात ओळखीच्या ना पाळखीच्या असणाऱ्या कुणाशी तरी खेळत बसणार गेम. मग झोपायला उशीर होणार, त्यामुळे उठायला उशीर होणार, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. हेरंबचं ग्रॅज्युएशन पर्यंतचं आयुष्य अगदी प्रेडिक्टेबल मार्गावर पार पडलंय. म्हणून हे साहेब काहीतरी हॅपनिंग करण्याच्या प्रयत्नात असतात, पण त्यांच्या आयुष्यात आजपर्यंत तरी विशेष काही घडलं नाहीये. ह्याच्या मनात अशी सुप्त इच्छा आहे की आपल्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट यावा, आयुष्याला एक वेगळा दृष्टिकोन मिळावा. म्हणजे काय हे या क्षणी त्याला स्वतःला सुद्धा माहीत नाहीये. पण इच्छा बाळगण्यात काय प्रॉब्लेम आहे? कदाचित हे वयच असं असावं. आपण स्वतःला किती ओळखतो हे कळत असलं नसलं तरी आपल्याला जगातलं खूप काही कळतं असं वाटत असतं. आपण कुणाला समजून घेत असलो नसलो तरी आपल्याला कोणीच समजून घेत नाही असं वाटत असतं. Let's play. What a bore यार. हा लास्ट आहे विथ यू. आय एम डन. नक्की. नक्की. ओके, चटणी घ्या आणखी. गुड मॉर्निंग सोना. व्हिडिओ तुला एक मेसेज फॉरवर्ड केलाय, जरा बघून घे. हो, कसं आहे, आळशीपणाची एक कॉम्पिटिशन आहे. आपल्या घरातून एक एंट्री जायला काहीच हरकत नाही. सकाळ सकाळी कशाने त्याचा मूड घालवत आहे? आळशीपणा बघून माझा मूड जातो, त्याचं काय? चिकू बेटा चल आवर लवकर, विजा इंटरव्ह्यूला जायचंय ना. मग दुपारी 3चा इंटरव्ह्यू आहे. सोना, आपण जरा आधी पोचलो तर पाप लागेल ना आपल्याला. ओ हॅलो, कॉलेज लाईफ पर्यंत कंट्रोल ठेवला ना, आता बस. कारण तू गाढव आहेस. अरे असंच पाहिजे. आता मला फ्रीली जगायचंय. आयशा, जाऊन दार उघड. तू उगाच आहेस ना, तू उघड. शांत. आय एम डुईंग इट. मी नेहमी म्हणत असते शांत राहा, शांत राहा, शांत राहा, पण ऐकते कोण माझं? नेहमी शांत राहून काही होत नाही ग विद्यू. हा माझ्या गायडन्स प्रमाणे वागत राहिला म्हणून शाळा कॉलेजमध्ये टॉपर राहिला होता. हा हा, म्हणजे मी तर हाय आत्या. हाय. ताई. ही संपली म्हणजे ना. सुप्रभातम चिकू. निघालोय ऑफिसला. मी जाईपर्यंत फक्त मराठी, आणि ती पण सर्वसामान्यांना झेपेल अशी. इग्नोर ताई, इग्नोर. चिकू. हे काय? सब्र कर आत्या, सब्र कर. ओके, बाय बाय ताई. ए तू कुठे चालला? थांब थांब. आई शपथ सांगतो, आयुष्यात संस्कृत केक पहिल्यांदाच पाहिला. नशीब
हे कधी संस्कृत मध्ये नाही बोलले. हॅपी अॅनिव्हर्सरी आत्या. बाबा नेहमी असा फिरला तर काय हँडसम दिसेल ना. इट्स ओके गणेश, मी पण तर विसरलेच होते ना. हॅपी अॅनिव्हर्सरी. आय एम रिअली सॉरी. हा आपला फॅमिली ड्रामा झाला असेल तर केक कापूया. बघा बघा कोण आहे. आत्या आणि काका अॅनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. व्हेरी मच. हॅपी अॅनिव्हर्सरी आत्या. हॅपी अॅनिव्हर्सरी काका. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. चंपू. आत्या जयदीप केक मागतोय. काळजी करू नकोस, तुझ्या वाटणीचा ठेवणार आहे. थँक्यू सो मच आत्या. चलो यू गाईज कंटिन्यू. भेटूया नंतर. जयदीप, संध्याकाळी भेटू, डिनरला जाऊ. ओके चलो सी यू द इवनिंग. बाय बाय. बाय. चिकू और संपू की देखो यारी, लई भारी लई 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 भारी. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. आता उशीर झाला तर मला नाहीये बोलायचं. रात्री. बाय. बाय 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 बाय. आत्ताचे सगळे फोटो व्हिडिओ ग्रुपवर पोस्ट केले. ओके. गुड बॉय. मग ताई, आज कुठला क्लास होता? संस्कृत की जर्मन? आज संस्कृत होता रे. बरं जमतो तुला 2 भाषा शिकवायला. अरे आता तो 2 भाषा शिकवता शिकवता आणखीन एक नवीन भाषा शिकतेय मी. आता कोणती? भारतीय भाषा आहे, मल्याळम. That's cool. हे ताई मी काय म्हणतो, तू पण चाल ना माझ्यासोबत युकेला. मी तुझ्या बरोबर युकेला आले तर मग जयदीपचं काय करायचं? त्या डीप जाणाऱ्या जय विषयी तू इतका डीप विचार नको करू. आपण तुझ्यासाठी इंग्लिश जयदीप शोधू. यार चिकू, मानना पडेगा तेरे दिमाग को. चिकू काय पण बोलत असतो ना तू. पण काय रे चिकू, तू आता परत कधी येणार? हे आता नाही, आता सेटल इथेच. काय रे चिकू. हे ताई फ्रस्ट्रेट झालं यार. बघतेस ना तू बाबा कसा करतो ते. किती तो ओव्हर प्रोटेक्टिव्हनेस. परदेशात तुला एकट्याला जाऊ देत आहेत ते महत्वाचं नाहीये का? का पाठवताय? त्यांच्या मनातली बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री मी मिळवावी म्हणून पाठवतायत ना. पण शिकू, मी तुला मिस करणार ना. आणि तू जेव्हा केव्हा येशील ना तेव्हाच लग्न करणार आहे मी. झालं वेळा झाला म्हणजे का वेडा का होईल? एंगेजमेंट केली ना मी. हे ताई मी काय म्हणतो, तू मम्माला गिफ्ट काय देणार आहेस? हेडफोन दे. हेडफोन ब्रँडेड. पण आत्या कुठे वापरते हेडफोन? मी वापरतो ना, माझे खराब. गुंडाळ, तू मला गुंडाळ. बरं मला एक सांग, तू काय देणार आहे सत्याला? तेच तर कळत नाहीये ना. मम्माला काहीतरी द्यायला तर पाहिजे. पण बाबा कटा जाम पकवतो. काय देणार मम्माला, काय देणार? हिच्याकडे तर सगळं आहे. आयडिया. नाही. काय झालं? तू आयडिया म्हंटलस ना की मला धडधडत रे. ताई, तुला असं नाही का वाटत की तू कधी कधी फार ओव्हर रिॲक्ट करतेस? मला तुझ्या बरोबर मेलोड्रामा करायला आवडतं रे, पण तुला नसेल आवडत तर नाही करणार. चिल. आता एक मम्माला अँटिक गोष्टी आवडतात. मग मी आता काय करणार? एखादी अँटिक गोष्ट शोधून काढणार आणि मम्माला तीच गिफ्ट म्हणून देणार. है की नाही दिमाग? क्या भारात्मक विचार. म्हणजे ओ टोड आयडी. व्हॉट ए टेरिफिक आयडिया है ना. थँक्यू. पण ताई, संस्कृत नंतर जर्मन बोलायलाच पाहिजे असं काही नाही. मला तुझ्या सोबत शो ऑफ करायला आवडतं रे, पण तुला नसेल आवडत तर नाही करणार.
शोध ना. हा. हे काय? व्हिडिओ कॅसेट. काही अजून एक आहे. काय असतंय? अरे आपल्या डीव्हीडी असायच्या ना तशा पूर्वी व्हिडिओ कॅसेट असायच्या. अँटिक आहे अँटिक. ह्या प्ले कशा करायच्या? अरे त्याचा प्लेअर असायचा ना, पण मला त्याच्याबद्दल जास्त काही माहिती नाहीये रे बाबा. म्हणजे अँटिक आहे. नाईस. मम्मा पण आहे ना, काय काय जपून ठेवेन काय माहिती. असू दे ना, आपल्याला गिफ्ट आर्टिकल मिळालं बा. अरे पण आत्या हे घेऊन काय करणार? काय? आय डिडंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू. तू एवढा मटेरियलिस्टिक विचार केव्हापासून करायला लागली? या गिफ्ट सोबत जी इमोशनल व्हॅल्यू क्रिएट होईल त्याचं तुला काहीच नाही. शे म्हणून माझ्या बॅग मध्ये कशाला? संध्याकाळी मस्त गिफ्ट पॅक करणार ना. शाणे. थँक्यू. ए पण चिकू, तू खरंच काकांना काहीच गिफ्ट देणार नाहीयेस? बाबाला तो मिस्टर बीन वाला बॉबल हेड देऊ. अच्छा मला सांग, मामा मामी आज येणार आहे? छे, त्यांना बाहेरचं जेवण जमत नाही आणि बाहेरचं खाल्लं ना की रात्रभर ते बेडकासारखा आवाज करत राहतात. हम बहुत खुश हुए. तसा ही मामा सुद्धा बाबा सारखा जरा पकाऊच है. अब हम जाके स्नान करेंगे. इश बिरडा इश नष्ट चू नेमन बाड बाड बाड. चुकलं चिकू, व्याकरण चुकलं. काय प्रोग्रेस? आला मोठा नो प्रॉब्लेम वाला. चिकू अंघोळ लवकर करा, तिचा इंटरव्ह्यू साठी लेट नको करू. आता हे झाड गेलं की 3 राऊंड होती. नाही 2 की 3. शी बाबा, प्रॉब्लेमच आहे. आता संपे. हा बोल गे संपे. हॅलो आत्या, कुठेस तू? घरी नाहीयेस का तू? अगं काही नाही, वॉक करायला आली. आत्ता ही कुठली वेळ काढली? हे बघ संपे, शरीर आणि मन या दोन्हीची सांगड घालणं अतिशय महत्वाचं असतं. म्हणजे बघ, कधी कधी वॉक करायला शरीर तयार असतं पण मन आळशीपणा करतं, आणि कधी कधी मन तयार असतं पण शरीर आंबूस झालेलं असतं. तर त्या सध्या कुणाला फॉलो करतेस? अगं हो, ते शेअर करायचंच राहिलं. एक छान ऍप सापडलंय. छान सांगतात ग ते, चांगलं बोलतात. ते वॉक म्हणतात- घेताना जास्त बोलू नये. हो का? तूच केलास ना ग फोन? आणि माझ्याकडे पण जास्तीचा वेळ नाहीये. अजून भाजी पण आणायची मला. अरे देवा, पिशवी घेतली की नाही? अगं संपे, तू ठेव ग फोन आणि संध्याकाळी ये वेळेवर. ही आत्या पण नाही. चिकू गोड आहे, पण माझा चिकू याच्यापेक्षा जास्त गोड आहे. किती फेऱ्या झाल्या? 3 की 2? शी बाई, जाऊ दे. हे संपेच्या कामी लागल्यात ना का आधी चार भिंतींच्या आडोशा मागे घडतात मातीच्या चुलीमध्ये. फॅमिली मॅटर्स. प्रत्येक वास्तूत खूप वितळलंय. फॅमिली मॅटर्स. फॅमिली मॅटर्स. पदोपदी जिथे रामा आहे, रुसवे फुगवे नखरे आहे. इथे नात्यांचे कोलाज आहे. प्रेम जिव्हाळा गोंधळ आहे. कधी वादविवाद, कधी गैरसमज. फॅमिली मॅटर्स. फॅमिली मॅटर्स. वसुदैव कुटुंबकम.